महाराष्ट्र शासनाचा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या चिंचवड या ठिकाणी ऑफिस आहे त्यांचं, हा बोर्ड आहे। आणि सदरील आतमधली जी परिस्थिती पाहिली आपण, आतमध्ये मुख्य कर्मचारी, मुख्य ऑफिसर्स जो की जबाबदार व्यक्ती असतो ते कोणीच आतमध्ये दिसत नाहीये, आहे का नाही? कोणीच नाही ना आतमध्ये। इथं आलेला सर्वसामान्य नागरिक नेमका कोणाशी चौकशी करणार, कोणापाशी आपलं म्हणणं मांडणार, असं इथं या ठिकाणी कोणीच सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी नाहीये। आपण आतमध्ये जाऊन बघूया। साहेब आहेत का? ऑफिस बंद आहे? हे बघा लाईट गेली कामगार कल्याण कार्यालयामध्ये। साहेब आहेत का? साहेब आहेत का? लाईट बंद आहे। ही केबिन दाखव। हे साहेब नाही तिथं जागेवरती। ही केबिन दाखव। तुम्ही कोण आहेत? कर्मचारी कोण आहेत तुम्ही? इथं कोणीच नाही। केबिन दाखव इथली। हे लोक असे बसून आहेत इथं। लाईट गेलेली आहे, मुळात या ठिकाणी लाईट गेलेली आहे आणि या ठिकाणी कोणी स्टाफ नाही जागेवरती। आता तुम्ही स्टाफ आहात का? हे बघा इकडे या आतमध्ये। इथं कुणीच नाहीये। हे महाराष्ट्र शासनाचं कार्यालय आहे। तुम्ही कोण इथं? तुम्ही स्टाफ आहे। कुणाच्या घरात आयडीच नाही तुमच्या? हे स्टाफ आहेत, आयडी नाहीत असं ते म्हणताय। ते तुम्ही स्टाफ आहे? तुम्ही पण स्टाफ आहे। कसं ओळखायचं आम्ही तुम्हाला स्टाफ आहे म्हणून? तुम्हाला कोण आहे इन्चार्ज? कोण आहे इथं? कोण आहे इन्चार्ज? तुम्ही स्टाफ आहेत का? तुम्हाला इन्चार्ज कोण आहे? आम्ही तुम्हाला स्टाफ कसं काय समजायचं? इकडे या, असं घ्या। यांना आम्ही स्टाफ कसं समजायचं? आता तुम्ही पण स्टाफ आहात का ताई? आम्ही तुम्हाला स्टाफ कसं समजायचं? आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत। आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला समजणार कसं की तुम्ही स्टाफ आहात? तुमचा ड्रेस कोड पण सेम नाहीये। ड्रेस कोड तर असं आम्हाला काही दिलेला नाहीये वरतून, आणि आम्हाला आयडी कार्ड पण दिलेलं। यांचं म्हणणं आहे की यांना ड्रेस कोड पण दिलेला नाहीये, आयडी कार्ड पण दिलेलं नाही। मग आता इथं एखादा व्यक्ती येतो अर्ज करायला, तर तो अर्ज कोणाकडे देणार? चौकशी कोणाकडे करणार? बरोबर आहे ना? आता कोण आहे आपल्याकडे इथं? अधिकारी कोणीच नाही का? जबाबदारी अधिकारी कोणी इथं? या ठिकाणी जबाबदारी अधिकारी कोणीच नाहीये। संगमवाडी या ठिकाणी बसतात असं त्यांचं म्हणणं आहे। या इकडं इथं असे बोर्ड लावलेत। इथं आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत। हे आमचे सिक्युरिटी बंधू आहेत। तुम्ही याच्यासाठी सिक्युरिटी कुठं? पूर्ण प्रिमाइसेस यांचं काय संबंध नाही? ओके। हे काय त्यांचंच आहे का? हे कामगार कल्याण मंडळाचं काहीतरी फोटो वगैरे काढून लावलेले आहेत। या ठिकाणी फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल केली जाते। महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या ठिकाणी आलो असता ही अशी परिस्थिती आहे। मला तुम्ही सांगा की आता नेमकं चौकशी कोणाकडे करायचं? चौकशी कोणाकडे करू आम्ही आता? या त्रुटी आलेली चौकशी कोणाकडे करायची? तुमच्या आता हे मुख्य तर कोणीच नाही याच्यामध्ये। तुम्ही आता याच्यामध्ये हे सगळं दिसतंय। याच्यामध्ये हे शिक्का दिसतोय, सही दिसतोय, ही व्यक्तीचा फोटो दिसतोय। तुम्ही रिमार्क काय टाकला याच्यामध्ये? सदर व्यक्तीचा फोटो दिसत नाही, सही दिसत नाही। सही हे बघा, इथं बघा, इथं काय रिमार्क आहे तुमचा? जवळ घ्या जरा। हे अधिकारी हो तेच अधिकारी। मग तोच कुठे अधिकारी? कॉन्ट्रॅक्ट बेस होते। अहो हा तेच अधिकारी कुठे? हा संगमवाडी गव्हर्नमेंटचा माणूस नाही ते काय कामाचं? सगळे तिथं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक, तुम्हाला वाटेल तसा निर्णय घेणार। तुमच्यावरती अंकुश घालायला कोणीच नाहीये। असतात ना, दररोजचा रिपोर्ट आपण देतो ना कंपनी। मग आता ह्या आमच्या भगिनी इथं तुमच्या इथं 6 महिने झाले चक्रा मारताय ते काय प्रॉब्लेम काय त्या कामगार किट साठी। इथं नाही ना किट भेटत। किट भेटत नाही तो विषय नाही, पण फॉर्म भरायसाठी तुमच्या इथं उभा आहे ना ती। बंद झाले 2 महिने झाले। मग इथं कशाला तुम्ही उघडं ठेवलंय? बंद ठेवा ना। मग नाही, त्यांच्या काही त्रुटी वगैरे असतील, ऑनलाईन मध्ये प्रॉब्लेम असतील समजा, किंवा कार्डला वगैरे इथं सगळं भेटतं। मग ते द्या ना, ते त्रुटी व्यवस्थित करून। तुमचे लोक काय मार्गदर्शन करत नाही? 6 महिने झाले येत आहे ते। बघू अर्ज मंजूर झाला नाही का त्यांचा? काय झालं? हे त्यांचा अर्ज आहे, इथं अर्ज आहे त्यांचा। चेक करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट करून पाठवताय।
नाही इथं याच्यामध्ये ते मंजूर तिकडे इथं लिहिलंय प्रमाणित फोटो नियोक्त्याची सही व शिक्का दिसून येत नाही. हे बघा ऐका, हे क्लर्कचा जो रिमार्क असतो तो आमचा असतो. इथं काय दिलंय ओके. इथं काय लिहिलंय त्यांनी, कामगाराचा फोटो दिसत नाही. हे काय कामगाराचा फोटो नाही का? याच्यावर सही शिक्का नाही ना. फोटो दिसत नाही त्यांचं म्हणणं आहे. सही शिक्का तर दिसतच नाही, त्यांच्या डोळ्याला दिसतच नाहीये. हा फोटो तर दिसतोय का नाही? बरोबर. हा इथं सही शिक्का दिसतो का नाही? मग अजून काय पाहिजे त्यांना? असं म्हणणं असेल किंवा फोटोवर त्यांच्या म्हणण्यानुसार मग फोटोवर लिहा ना. इथं काय लिहिलं? फोटो दिसत नाही आणि सही शिक्का दिसत नाही. इथला नाही येतो विषय. हे बघा, हे काम चालू असतं ना इथलं. हे बघा आधी मग आता पिंपळगुरव या ठिकाणी काम करतो तो. काय काम चालू आहे? मजूर काम, त्याला काय निश्चित जागा असते का हो मजुरांना? हो, पण थोडंफार त्यांचा लँडमार्क टाकायचा तिथला जवळ. असं काय तर तुमच्या मनाने नका करू. तुमचं सांगा आम्हाला तसं ते. कोण आहे अधिकारी? बोलवा त्याला इथं. इथं नाही येणार ते संगमनेरला तुम्ही. त्याला बोलवा इथं, नाहीतर ऑफिस लॉक करेल मी. नाही आता ते मी आता ऑफिस लॉक करेल तुमचं. शकत नाही ना हो. तुम्ही पोलिसांना बोलून घ्या. व्यक्ती आल्या ऑफिस लॉक करतोय. ठीक आहे, आमच्या अधिकाऱ्यांना पोलिसांना बोलून घ्या पहिलं तुम्ही. आधी अधिकाऱ्यांना फोन तरी करू द्या. तुम्ही अधिकाऱ्याला ना पोलिसांना पण बोला. आता लॉक केल्याशिवाय जाणार ना मी इथं. कुलूप मागून घ्या. नाव काय आपलं? कैलास बनसोडे. तुमच्यावरती अंकुश नाही ना, तुमचं सगळं फापळत चाललंय सगळं.